नमस्कार. सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 15 नोव्हेंबर 2025 वार शनिवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. मोठे स्वप्न पूर्ण करण्याकरिता फक्त स्वप्न पाहणे पुरेसे नाही, त्याकरिता कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्राच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर. किरकोळ वादातून एका साडी सेंटर कर्मचाऱ्यावर चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना नांदगाव पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत उघडकीस आली आहे. बीझीलँड मार्केट्स परिसरात घडलेल्या एका घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अमरावतीजवळील नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीत बीझीलँड मार्केट परिसरात हा गंभीर प्रकार घडला आहे. 47 वर्षीय हरगोविंदा चावला हे श्रद्धा साडी सेंटरमध्ये कर्मचारी म्हणून काम करतात. मिळालेल्या माहितीनुसार हरगोविंदा चावला अमरावतीवरून बीझीलँडकडे जात असताना रस्त्यात 2 अज्ञात युवकांनी थुंकल्यांच्या क्षुल्लक कारणावरून त्यांचा वाद झाला. थुंकताना ते थुंक हरगोविंदा चावला यांच्या अंगावर उडाल्याचे त्यांनी युवकांना सांगितले आणि गाडीवरून का थुंकताय असे विचारलेत. याच किरकोळ कारणावरून संतप्त झालेल्या या दोन्ही युवकांनी बीझीलँड मार्केट परिसरात हरगोविंदा चावला यांची दुचाकी थांबविली आणि त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात हरगोविंदा चावला गंभीर जखमी झालेत. हल्ला केल्यानंतर दोन्ही युवक तात्काळ घटनास्थळावरून पसार झालेत. जखमी अवस्थेत असलेल्या हरगोविंदा चावला यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. नांदगाव पेठ पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. लवकरच आरोपींना अटक करून या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा करण्यात येईल. अमरावतीत तृतीय पंथांच्या बळजबरीच्या धर्मांतरांचा गंभीर आरोप समोर आला आहे. मुस्लिम धर्मात जबरदस्तीने धर्मांतरण करून घेतल्याचा आरोप करत तृतीय पंथीयांनी थेट भाजपा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या कार्यालयात धाव घेतली आहे. या प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या विषयाला घेऊन खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन याविषयीची माहिती दिली आहे. अमरावतीमध्ये तृतीयपंथीयांच्या बळजबरी धर्मांतरणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तृतीयपंथीय महामंडलेश्वर आखाड्यांच्या प्रमुख मातंगी नंदगिरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोप केला आहे की काही मुस्लिम किन्नरांनी त्यांच्यावर दबाव टाकून मुस्लिम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले. त्यांच्या म्हणण्यानुसार धर्मांतर केल्यानंतर त्यांच्यावर वारंवार अत्याचार होत होते. त्यामुळे अखेर त्यांनी कुंभमेळ्यात पुन्हा विधिवत हिंदू धर्म स्वीकारला. मात्र यानंतर परिस्थिती आणखीनच बिघडली. मातंगी नंदगिरी यांच्या मते तुम्ही परत मुस्लिम धर्मात या असा दबाव आणत काही मुस्लिम किन्नरांनी त्यांच्यावर तलवारी आणि मिरची पावडर घेऊन हल्ला केला. या हल्ल्यामुळे तृतीयपंथीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कलमा पढ़ने के लिए बोला है कि ये कलमा पढ़ो. उसके बाद मुझे फिर उनके समाज में लिया और बाद में मैं मेरे हिंदू समाज में आई हूँ. तो किन्नर अखाड़े में आई थी तो उस टाइम के तो मेरे पास पूरे सबूत है. मेरा पट्टा अभिषेक हुआ, मुझे किन्नर अखाड़े ने ये कर दिया है और ये उनके है. ये देखो ऐसा जाना पड़ता, ऐसा नहीं जा सकते. पठानी पहन के पेठा बांध के ऐसा लेके जाते हैं. नमाज को भी लेके जाते, जबरदस्ती नमाज पढ़ने के लिए लगाते. इसमें आपकी फोटो है क्या? हाँ, मेरी फोटो, इनकी फोटो, इनकी फोटो है, हमारी सबकी फोटोज है. देखो तो तुम्हाला मोबाईल वर पाठवता येईल. हाँ ना. और बाद में मैं अपने ये देखो
ये परवीन है ना, ये ब्रेन वॉश करती है सबका घरों में। वो खुद हिंदू का बच्चा है। ये तो खुद ही है, ये समाज की, क्या आदिवासी समाज से। ये आम्रपाली है मेरे बाजू। ये ऐसे लेडीज वस्त्र में नहीं लेके जा सकते वहां पे, वो पठानी पहनना पड़ता, फेटा बांधना पड़ता, हर चीज करके फिर वहां लेके जाते हैं। और बाद में तो तुमको पता ही कि 2025 में मैं अपने धर्म में वापस आई हूँ, जो नाम लिया गया है वो भी सब डॉक्यूमेंट्स है मेरे पास, अभी भी मेरे सर्टिफिकेट वगैरह सब है। ये देखो वापस मैं आई हूँ। दरम्यान भाजपा खासदार अनिल बोंडे यांनी गंभीर आरोप केला आहे की अमरावतीत एका मौलवीकडून तृतीयपंथीयांचे जबरदस्ती धर्मांतरण करण्याचे रॅकेट चालले आहे। त्यांनी पोलिसांकडे तात्काळ हल्लेखोर किन्नरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। काही दिवसांपूर्वी बजरंग टेकडी परिसरात धर्मांतरणावरून झालेल्या वादातून देखील मारामारी झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे। ही संपूर्ण माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली। तेव्हा समाजातल्या दुर्लक्षित घटकांवर सुद्धा मुस्लिम धर्मांतराकरता बळजबरी होऊ शकते हे माझ्या कल्पनेच्या पलीकडचं होतं। परंतु म्हणजे कल्पनेच्या पलीकडे यासाठी की मी याचा विचारच कधी केला नव्हता। परंतु जेव्हा पाहिलं की म्हणजे ह्या स्वतःच्या जीवाला, प्रत्येकाला जीव प्यारा असतो, तो माणूस असो, स्त्री असो, तृतीयपंथी असो, परंतु स्वतःच्या जीवाचं रक्षण व्हावं हे जे मुस्लिम जिहादी आहे, मुस्लिम जिहादी म्हणजे तृतीयपंथी आहे, त्याच्याबरोबर मुस्लिमही आहे सोबत, हे तृतीयपंथी पण मुस्लिम आहे, त्यांच्यासोबत मुलं आहे। मी अजून अर्धाच पार्ट सांगितलेला आहे। याच्यामधलं सेक्स्युअल रॅकेट हे मोठ्या प्रमाणात ते मुस्लिम युवक त्या मुस्लिम तृतीयपंथीयांसोबत काय करतात ते सुद्धा आहे त्यांच्याजवळ। ते मी आज डिस्क्लोज करत नाही, योग्य वेळ येताना ते डिस्क्लोज करू। परंतु यासोबतच ड्रग्जचं, गुटख्याचं, अवैध धंद्याचं हे सुद्धा रॅकेट मोठ्या प्रमाणात आहे। आणि ते नुसतं अमरावतीपुरतं नाही, तर अचलपूर आहे, आर्णी आहे, इंदोर आहे, उज्जैनपर्यंत त्यांचा विस्तार यांच्या माध्यमातून, तृतीयपंथीयांच्या माध्यमातून करण्यासाठी यांच्यावर दबाव आणला जातो। म्हणजे पहिल्यांदा कन्व्हर्शन करायचं, त्यांना ते काम करायला लावायचं, मग ब्लॅकमेल करायचं। अमरावतीत तृतीयपंथीयांमध्ये धर्मांतरणाच्या आरोपांमुळे निर्माण झालेल्या चर्चेला एक वेगळंच वळण मिळालेलं आहे। राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या निवासस्थानी काही तृतीयपंथीयांनी समाजातील काही सदस्यांवर धर्मांतरण करण्याचा आरोप केला होता। मात्र सिटी न्यूजने नाण्याच्या दोन्ही बाजू तपासत आरोप करणारे आणि आरोपित अशा दोन्ही बाजूंशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला। या दरम्यान तृतीयपंथीयांच्या साबणपुरा किन्नर आखाड्यातील प्रतिनिधींनी स्पष्ट केलं आहे की कोणावरही जबरदस्तीने धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केला नाही आणि असं कधीही होणारही नाही। त्यांनी आवाहन केलं आहे की हा आमचा समाजातील वाद आहे, आज नाही तर उद्या मिटेल। या प्रकरणात राजकीय व्यक्तींनी किंवा नागरिकांनी भाष्य करू नये, शहरातील शांतता बिघडेल अशा अफवा पसरू नयेत। साबणपुरा किन्नर आखाड्याने हा वाद शांततेत सोडवण्याचा विश्वास व्यक्त केला असून शहरात कोणतीही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊ नये असे आवाहनही केले आहेत। देखिए, मैं तो हाथ जोड़ के पहले नमस्कार करूंगी शहर के सभी राजनेता को और शहर के जो बड़े दल है जो राजनीति में है उनसे हाथ जोड़ के विनती करूंगी कि हमारा पर्सनल झगड़ा है, जैसे किन्नरों का झगड़ा है और तृतीयपंथियों का झगड़ा, इसमें एक पक्ष की आप सुन के, एक पक्ष की आप बात सुन के दूसरे पक्ष पे इल्जाम नहीं लगा सकते हैं। पहले तो आपको इस बात की इंक्वायरी होना चाहिए कि अभी दूसरा पक्ष कैसा है, दूसरा पक्ष जैसा रहेगा वैसा आपको जवाब लेना। अभी अगर से कोई मुझे बोलता है, जैसे अम्रपाली जी बोलती है, जैसे गुड्डी बाई बोलती है कि हमने उनका धर्म परिवर्तन करे, तो धर्म परिवर्तन कैसे किए जाता है? धर्म परिवर्तन ऐसे किए जाता है, अगर हमने उनका 2023 में धर्म परिवर्तन किए गए हमारे घर के अंदर से, अगर उनका 2023 में धर्म परिवर्तन किए गया तो धर्म परिवर्तन ऐसा किया जाता है किसी मस्जिद के कागज से नहीं होता है। जैसा मैं कोई मस्जिद में चले जाऊँ और वो मस्जिद का कोई कागज हो जाए तो वो मस्जिद के कागज से धर्म परिवर्तन नहीं होता है। धर्म परिवर्तन के लिए इंसान का आधार कार्ड नंबर बदले जाता है, आधार कार्ड पे नाम बदले जाता है, इलेक्शन फोटो पे नाम बदला जाता है, चुनाव के अंदर में उसका एक मुस्लिम करके लिंग होता है, चुनाव के लिए आधार कार्ड पे एक मुस्लिम करके लिंग होता है। अगर से हम इनका धर्म परिवर्तन करते, जैसे गुड्डी बाई का बात हो रही है, जैसे गुड्डी बाई किसी राजनेता में जाके हमारे ऊपर में इल्जाम लगाती है, या हम नाम नहीं लेना चाहते उन लोगों का, पर हम उन लोगों से विनती करना चाहते हैं कि आप दोनों पक्ष की सुनो। देखो, ये तो श्रद्धा की बात होती है, कोई दरगाह में जाना, कोई मंदिर में जाना, मैं भी अम्बा देवी जाती हूँ, मैं भी महावर जाती हूँ, मैं भी अक्कलकोट जाती हूँ,
तिरुपति बालाजी भी जाती हैं। तो ये अपनी श्रद्धा की बात है, श्रद्धा कहीं पे भी लेके जाती है, श्रद्धा कहीं पे भी लेके जाती है। अगर से ये श्रद्धा के हिसाब से कोई अचलपुर के दरगाह में चले गए या श्रद्धा के हिसाब से कोई मस्जिद में चले गए तो हम रुकावट नहीं कर सकते, क्योंकि हिजड़ों के अंदर में रुकावट नहीं होती, किन्नरों के अंदर में रुकावट नहीं होती। शहरवासियों से विनती है भैया जी, और आप नेता लोगों से भी विनती है कि देखो किन्नरों का मसला है, किन्नर आज लड़ते हैं कल मिल जाते हैं, तो बेहतर होगा कि आप ऐसा भाषण ना दिया जाए कि जिससे शहर का वातावरण खराब हो जाए। दो गुटों की लड़ाई है, हम चाहते हैं कि हमारे आपसी में दूसरे गुट का भी सुनो। और ऐसी अच्छी बात नहीं है कि आप एक पक्ष की सुन रहे हो दूसरे पक्ष की नहीं सुन रहे और आप आके भाषण दे रहे हो, बिल्कुल गलत बात है। भैया जी हम हाथ जोड़ के विनती करती है, ये जो हमारे मठ के ऊपर और हमारे मठ के किन्नर लोगों के ऊपर ये जो अमरावती शहर के अंदर बडनेरा की अम्रपाली बाई और गुड्डी बाई, ये जो हमारे ऊपर ब्लेम लगाए जा रहे हैं, ये सरासर मेरी तरफ से गलत है। हमारी तृतीयपंथी समाज एक ऐसा समाज है जिसके अंदर कोई समाज और कोई जात पात कहलाई नहीं जाती और कोई जात पात होती नहीं है। हमारा तृतीयपंथी समाज ही खुद एक जात है, वही उस जात का एक खुद नाम है कि किन्नर नाम हमारा एक जात का, हमारा नाम ही किन्नर है। और हमारे घर में हर जात का किन्नर मिलेगा और आपको हर किस्म का किन्नर मिलेगा, ऐसा कुछ नहीं होता। ये जो हमारे ऊपर ब्लेम लगाए जा रहे हैं ये मेरी तरफ से सरासर झूठ है और ये गलत है। मेरे अमरावती वासियों को मैं तो एक यही विनती करूंगी कि अमरावती शहर के अंदर शांति बनाए रखे, और हमारी तरफ से तो हम यही चाहते हैं कि अमरावती शहर के अंदर शांति बनी रहना चाहिए। हमारे गुट के तरफ से हम कोई लड़ाई झगड़ा नहीं चाहते, कोई नहीं चाहते। ये हमारा किन्नर का, वो भी किन्नर और हम भी किन्नर, ये किन्नर लोगों का आपसी मैटर है। हम ये सब चीजें नहीं करते और हम ये सब चीजों से मतलब नहीं है। हम तो मांग के खाने वाले लोग हैं, हम घर घर जाके खुशियों में जाके खुशियां बांटने वाले लोग हैं, हम ये सब चीजें नहीं कर सकते। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांकरिता नामनिर्देशन प्रक्रियेत राज्य निवडणूक आयोगानं मोठा निर्णय घेतला आहे। आता ऑनलाईन सोबतच ऑफलाईन पद्धतीनेही उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे। विशेष म्हणजे शनिवार आणि रविवारी दोन्ही सुट्टीच्या दिवशीही दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन स्वीकारले जाणार आहेत। अंतिम तारीख 17 नोव्हेंबर अशी आहे। राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणुकांची तयारी सुरू आहे। सदस्यपद आणि थेट अध्यक्षपदासाठी राज्य निवडणूक आयोगानं ऑनलाईन नामनिर्देशन भरायची सुविधा दिली होती। मात्र अनेक पक्ष आणि उमेदवारांनी ऑफलाईन नामनिर्देशनाची मागणी केली होती। या मागणीला प्रतिसाद देत आयोगानं ऑफलाईन पद्धतीनेही नामनिर्देशन स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे। यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे शनिवार 15 नोव्हेंबर आणि रविवार 16 नोव्हेंबर या दोन्ही सुट्टीच्या दिवशीही उमेदवारांना नामनिर्देशन भरता येणार आहे। दोन्ही दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत फॉर्म स्वीकारले जातील। याशिवाय नामनिर्देशन पत्र आणि शपथपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे। हा निर्णय घेतल्यानं इच्छुक उमेदवारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएने ऐतिहासिक विजय मिळवला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील या महाविजयाचा जल्लोष देशभरात होत आहे। अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शिराळा येथे देखील भाजप परिवाराने विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने एकत्रित येऊन हा आनंद द्विगुणित केला आहे। विजय आणि विकासाचा हा दुहेरी सोहळा उत्साहात पार पडलाय। शिराळा तालुका तिवसा बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या प्रचंड बहुमताचा जल्लोष अमरावती जिल्ह्यातील शिराळा येथे जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आलाय। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे आणि विकासभिमुख निर्णयांमुळे जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास दाखवत कमळावर भरभरून मते दिली आहे। या विजयाचे श्रेय मोदींच्या गॅरंटीला आणि भाजपा एनडीएच्या विकासाच्या वचनबद्धतेला दिले जात आहेत। या राष्ट्रीय विजयाच्या पार्श्वभूमीवर शिराळा येथे विकास कामांच्या भूमिपूजनाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्यात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विजयाचा आनंद आणि विकास कामांची सुरुवात या दोन्हीमुळे वातावरणात उत्साहाचे वातावरण होते। कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात घोषणाबाजी करत एनडीएचा विजय साजरा केलाय। परिसर भगव्या झेंड्यांनी, फटाक्यांच्या आतिषबाजीनं आणि उत्साहाने उजळून निघालाय। स्थानिक नेत्यांनी या विजयानंतर हा जनतेच्या विश्वासाचा विजय असून मोदींच्या गॅरंटीची शिक्कामोर्तब असल्याचे सांगितले। येणाऱ्या काळात विकास कामांना अधिक वेग देण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले।
विकास आणि विजयाचा हा दुहेरी सोहळा कार्यकर्त्यांच्या उत्साहाने गाजला आणि शिराळा गावात दिवसभर जल्लोषाचे वातावरण होते. कौंडण्यपूरच्या अंबा रुक्मिणी महोत्सव 2025ची सुरुवात यंदा अत्यंत भव्य आणि अनोख्या उपक्रमाने झाली आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बोटिंग रेसने या महोत्सवाला शानदार सुरुवात मिळाली आहे. हजारांच्या उपस्थितीत झालेल्या दीपोत्सव, आरती आणि जलार्पण सोहळ्यांनी संपूर्ण परिसर भक्तिभावाने उजळून निघालाय. कौंडण्यपूर अंबा रुक्मिणी महोत्सव 2025 आणि त्याची सुरुवात झाली महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बोटिंग रेसने. वर्धा नदीपात्रात 14 नोव्हेंबर रोजी झालेला हा नयनरम्य नौका शो पाहण्यासाठी हजारोंचा जनसागर उसळलाय. फटाक्यांची आतिषबाजी, रंगीबिरंगी झगमगीत प्रकाश आणि उत्साहाने भरलेल्या नागरिकांच्या आरोड्या संपूर्ण परिसराला उत्साहाचे स्वरूप लाभलेत. या अनोख्या बोटिंग शोचे उद्घाटन झाले रविराज देशमुख, अध्यक्ष अंबा रुक्मिणी सांस्कृतिक महोत्सव समिती यांच्या हस्ते. यांच्यासह गायत्री देशमुख, जगद्गुरु स्वामी श्री राम राजेश्वराचार्यजी माऊली सरकार, श्री अंबिका देवी संस्थानचे पुजारी नरेंद्र महाराज पुरी, सरपंच प्रेमदास राठोड आणि कुर्रा येथील सरपंच मीना नायर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रविराज देशमुख व गायत्री देशमुख यांच्या हस्ते वरदायिनी मातेची नयनरम्य आरती करण्यात आली. आरतीच्या दिव्य प्रकाशाने संपूर्ण परिसर उजळून निघाला. 1 लक्ष दीपांनी सजलेले रुक्मिणी मातोश्रींचे माहेरघर हे दृश्य पाहण्यासाठी असंख्य भक्तांनी उपस्थिती लावली. याचबरोबर सप्तसिंधू जलार्पण सोहळ्यात हजारो महिलांनी सहभाग घेऊन भक्तिभावाचा महासागर निर्माण केलाय. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे सचिव अक्षय पुंडेकर यांनी केलेत. सूत्रसंचालन अश्विनी विलायतकर यांनी तर आभार प्रदर्शन सुमित तट्टे यांनी केलेत. अंबा रुक्मिणी महोत्सव 2025 ने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की हा महोत्सव विदर्भाचा नाही तर विदर्भाच्या इतिहासाचा, सांस्कृतिक संपदेचा ओळखणारा सोहळा आहे. तपोवनपासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉटसह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. नंदनवन पोलिसांनी गेमिंग शॉपमध्ये चोरी करणाऱ्या एका सराईत चोराला अटक केली आहे. 1,65,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपीने चोरी केलेला माल दिल्लीमध्ये विकल्याची कबुली दिली असून त्याने इतर 2 गुन्ह्यांची देखील माहिती पोलिसांसमोर उघड केली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. नागपूरच्या नंदनवन परिसरातील एका गेमिंग शॉपमध्ये काही दिवसांपूर्वी चोरीची घटना घडली होती. दुकानातून महत्त्वाचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि गेमिंग कन्सोल असा एकूण 1,65,000 किमतीचा माल चोरीला गेला होता. या प्रकरणाचा तपास करीत असताना पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपींचा ठसा लागला. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत गणेश सतीक कोसरे वय वर्ष 23 या आरोपीला अटक केली. चौकशी दरम्यान आरोपीने चोरी केलेला माल दिल्ली येथे विकल्याची कबुली दिली. त्याचप्रमाणे त्याने इतर 2 चोरीच्या गुन्ह्यांमध्येही सहभाग असल्याचे मान्य केले. पोलिसांनी चोरी केलेला मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे. कोणीतरी एका आरोपीने जी व्हिडिओ गेम च्या शॉपमध्ये शटर उचकटून आत जाऊन चोरी केल्याची तक्रारदार ऋषीश चंद्रशेखर गुप्ता यांनी नंदनवन पोलीस स्टेशनला दिली होती. त्याबाबत गुन्हा दाखल झालेला होता. यामध्ये जवळपास 2,91,000 रुपयांचा व्हिडिओ गेम करिता लागणारे जे ऍक्सेसरीज आहेत त्यांची चोरी झाल्याची त्यांनी माहिती दिलेली होती. सदर गुन्हा दाखल करून त्यामध्ये अज्ञात आरोपीचा आम्ही तपास पथकाच्या वतीने शोध घेतला असता जयेश मोरेश्वर सतीक कोसरे वय 23 वर्ष, राधाकृष्ण नगर, वाठोरा याचं नाव आम्हाला संशयित म्हणून मिळालं होतं की हा अशा प्रकारच्या चोऱ्या करतो, त्याची मोडच तशी आहे. त्यामुळे आम्ही त्याचा शोध घेतला. त्याच्याकडे तो मिळून आल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली आणि त्यानंतर त्याने आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हा केल्याचे सांगितले. त्यामुळे त्यानंतर त्याच्याकडे
चोरीला गेलेला मुद्देमाल याबाबत विचारणा केली असता त्याने काही मुद्देमाल नागपूरमध्ये विक्री केलेला आहे व काही मुद्देमाल दिल्ली येथे जाऊन विकलेला आहे असे सांगितले। याचबरोबर त्याने बेलतवडी पोलीस स्टेशनमध्ये देखील अशाच प्रकारची या घटनेला अंजाम दिलेला होता। त्या ठिकाणी देखील त्याने व्हिडिओ गेम पार्लर मध्ये चोरी केलेली आहे अशी माहिती त्याने दिलेली आहे। यामध्ये आरोपीकडून आम्ही जवळपास 1,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। त्यामध्ये ग्राफिक कार्ड 4, XPG कंपनीचे रॅम 5 आहेत, हार्ड डिस्क 4 आहेत आणि कंपनीचे प्रोसेसर 1, वेगवेगळ्या कंपन्यांचे एकूण 3 प्रोसेसर आहेत। असा एकूण 1,65,000 रुपयांचा आम्ही मुद्देमाल जप्त केलेला आहे। नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर भीषण अपघात। रामटेक पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आंबडी उडान पुलावर शनिवारी सकाळी एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका वेडसर महिलेचा मृत्यू झाला आहे। टोल प्लाझाच्या कर्मचाऱ्यांना हा मृतदेह सकाळी 8च्या सुमारास आढळलाय। या घटनेची माहिती मिळाल्यानंतरही रामटेक पोलिसांच्या उशिराने पोहोचण्यावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। 15 नोव्हेंबर रोजी सकाळी अंदाजे 8 वाजता नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील आंबडी उडान पुलावर अंदाजे 50 ते 55 वर्षीय वयाच्या वेडसर महिलेचा मृतदेह आढळून आला आहे। ओरिएंटल टोल प्लाझाचे कर्मचारी नियमित पेट्रोलिंग करीत असताना त्यांनी हा मृतदेह रस्त्याच्या कडेला पाहिला। अपघात पहाटेच्या सुमारास घडला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे। स्थानिक नागरिकांच्या मते कोणत्या तरी अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे या महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला असावा। या घटनेची माहिती टोल कर्मचाऱ्यांनी तात्काळ रामटेक पोलिसांना दिली आहे। मात्र पोलीस 1 तास उशिरा घटनास्थळी दाखल झालेत, ज्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली। पोलिसांनी जागेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे हलविला आहे। अज्ञात वाहन चालकाचा शोध घेण्यासाठी रामटेक पोलीस पुढील तपास करीत आहेत। नागपूरमध्ये दिवसाढवळ्या घडलेल्या खुनाच्या घटनेने पुन्हा एकदा शहराच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। यशोदानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या विटाभट्टी चौकात एका युवकाची निर्घुण हत्या करण्यात आली आहे। मृतकाची ओळख सचिन शाहू अशी झाली असून या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। यामध्ये मृतकाच्या भावाने पोलिसांवर गंभीर आरोप केले असून आरोपींच्या तात्काळ अटकेची मागणी केली आहे। 15 नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या विटाभट्टी चौक येथे एक धक्कादायक प्रकार घडला। दिवसाढवळ्या भरचौकात सचिन शाहू याच्यावर हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली। अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये एकच धावपळ उडाली। घटना इतकी गंभीर होती की आसपासच्या लोकांनी पोलिसांना तात्काळ माहिती दिली, मात्र पोलिसांच्या उशिरा पोहोचल्याचा आरोप मृतकाच्या भावाने केलाय। त्यांच्या म्हणण्यानुसार सचिनला अनेक दिवसांपासून धमक्या मिळत होत्या। याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली होती, परंतु कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। या खुनानंतर परिसरात तणावाचे वातावरण असून नागपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक स्थापन केले आहे। मेरा नाम दीपक शाहू है, मैं उसका दूसरा नंबर का भाई हूँ, मैं इससे छोटा हूँ। आज से करीबन 1 महीने पहले 31 तारीख को हमारे घर पे उन लोग ने हमला किए थे। और हमला सिर्फ इस बात पे हुआ था, उसका जो लड़का है क्या नाम है, शायद उसका परम नाम है, नहीं बड़ा वाला लड़का अंगद नाम है, वो क्या करता था नॉनवेज वगैरह खाता था और वो गणेश जी के मंडल में आगे बैठता था और सबको बताता कि मैं ये खाया। तो वही कुछ ऐसी बात में मेरे भाई ने उसको कुछ बोला था, तो बाद में वो घर गया और घर से अपने पूरे लोगों को लेके आया। उसकी माँ और 2-3 लड़के और सरदार थे, उनको लेके आया। मेरे घर में हमला हुआ, मेरे माँ बाप भाइयों को सबको मारा गया। मैं वहाँ नहीं था तो मैं को कुछ भी लगा, लेकिन इतना बुरी तरीके से मारा गया था कि जिसकी कोई हद नहीं। ठीक है, यहाँ पे थाने में कंप्लेंट लिखाने आया तो कंप्लेंट नहीं लिए। उसके बाद फिर वो PSI, यहाँ पे PSI है, पाटिल नाम है उसका, उसने क्या बोले 5000 रुपये दो तो कंप्लेंट लेता, बोले नहीं तो नहीं लेता बोले। मैं बाद में उसको मेरे भाई ने मेरे को फोन लगाया, मेरे को पूछे, बोले दीपक तेरे पास 5000 रुपये होंगे तो दे दे, ये PSI सर बोल रहे हैं कि अगर 5000 रुपये देंगे तो मैं उसको उठाता, नहीं तो नहीं उठाता करके, मैं कुछ कार्रवाई नहीं करूंगा करके। PSI पाटिल करके है, वो पावर ग्रिड चौक में रहता है, इतना भी मेरे को मालूम है। ठीक है,
तो क्या बोलते हैं, उसके बाद उसने फिर मैंने बोला मेरे पास अभी नहीं है, मैं कल परसों देखता है। तो फिर मेरे भाई ने उस मैटर को छोड़ दिया और डीसीपी ऑफिस में गए, वहाँ के जरिए कंप्लेन। ये थानों की वजह, थानों में तो कंप्लेन हुई नहीं। क्यों नहीं हुई? क्योंकि उनसे अच्छी सेटिंग चलती है पुलिस वालों। क्यों बोलूँगी कि उनके पूरे इलीगल काम है, सब कुछ जानते हैं क्या काम है, पूरे साउथ समाज पूरा मोहल्ला जानता है क्या काम है उनका, ठीक है। लेकिन उनके ऊपर कोई थाने वाला, कोई पुलिस वाला कभी कार्रवाई नहीं करता। भीख मिलती है पुलिस वालों को तो कार्रवाई कैसे करेंगे? बस यही एक बात है। और अगर आज न्याय नहीं मिला ना, तो मैं वादा करता हूँ आज के बाद ये एरिया में अगर एक भी इलीगल काम चला ना, मैं पूरे यहाँ के थाने के स्थिति करके रख दूंगा। एक की वीडियो बना के रोज नेट में डालूंगा। आज हम ये जो यशोधरा थाने के अंतर्गत आए हैं, यहाँ पर सचिन साहू नामक व्यक्ति का जो हुआ, ये भारतीय जनता पार्टी का बहुत ही अच्छा कार्यकर्ता था। गणपति के समय पे उसका ना सोनू गौर करके जो सरदार है, उनके साथ में उसका विवाद हुआ। विवाद होने के बाद में उसने आकर के थाने में कंप्लेंट भी करा, और कंप्लेंट करने के बाद में थाने की तरफ से कोई उसको रिस्पॉन्स नहीं मिला। फिर वो कहते ना डीसीपी ऑफिस गया, सीपी ऑफिस गया। वहां पर जाने के बाद में वो लोगों का आपस में बैठ करके समझौता वगैरह सब चीजें हुआ। समझौता होने के बाद में अभी तक के 2-3 महीनों से सब चीजें नॉर्मल था। मगर आज के दिन भी वो सवेरे के समय हमारे साथ में भारतीय जनता पार्टी के जो कार्यक्रम चालू था, उस कार्यक्रम में था मेरे साथ में 12 बजे तक के हमारे साथ में था। वो पूरे के पूरे काम करने के बाद में एकाएक करते ना पीछे से किसने आकर के वार करा, वही चीज अभी तक के समझ में नहीं आ रही है। और उसके साथ में अभी तक के जब वो था, जब हम कल थाने में आए, तो थाने का एक जो कल कर्मचारी है, उस कल ना सचिन साहू जो जिनका मर्डर हुआ, उसके पिताजी को यहाँ के पुलिस वालों ने चिल्ला करके भगाए। तब जाकर के आज वो उनके पिताजी साथ में आज यहाँ पर ये जितने भी लोग खड़े हैं, इसी से आप अंदाजा लगा सकते हो कि वो हमारा कितना अच्छा लड़का कार्यकर्ता था। उसके ऊपर पे गुनाह दाखिल एक भी नहीं है, मगर परिवार को चलाने वाला ना एक में वो लड़का था वो। और उसके साथ में उसके आज बच्चे का भी जन्मदिन है। उसके बच्चे का आज है ना पहला जन्मदिन है। आज बताइए कि वो बच्चे के जन्मदिन की तैयारी कर रहा, और उस बीच में उसका इस तरीके से दुखद घटना हो गई कि ना उसके लिए शब्द नहीं है हमारे पास। सोनू सरदार ने मार डाले, उनके परिवार वाले ने मारे। बीच में क्या है, गणेश जी का एक सीजन चल रहा था जिस समय, उस समय उनका यहाँ बस्ती के कुछ लावर स्पॉट थे, उधम मचा रहे थे। मैं लड़का गया समझाने के लिए। समझाने के बाद में उनका जो छोटा वाला लड़का था, वो लड़के ने क्या किया कि अपने पापा को फ़ोन किया और अपने पापा को और अपने मम्मी को बुला के लाए, और हमारे को डायरेक्ट सोनू को, हमारे लड़के को, अब मेरे को, यानी ये हाथ भी मेरा नहीं उठता, तो मारना चालू कर दिया। पूछा भी बाद में कारण, तो चिल्लाना मारना जम की। बाद में वो लड़के का सर वगैरह भी फटा हुआ था कुछ। बाद में वो क्या, पहले रिपोर्ट इन्होंने लिखा के आए यहाँ पे। लिखाने के बाद में उसके बाद में हम लोग पहुँचे, हम लोग रिपोर्ट लिखाए। मैंने उनको पूछा, बोला जो लड़के ने बताया उनका नाम नहीं। तो पुलिस वाले क्या बोलते, जो राइटर थे, राइटर बोलते कि वो नाबालिग है, नाबालिग को इन्हें रिपोर्ट नहीं, इन्हें नाम नहीं लिखा जाता। तो मतलब ठीक है, बोला मत लिखो नाम इसमें। तो बाद में क्या हुआ कि मैंने इनको ये बोला कि भाई जो अपना अभी हमला हुआ, दोबारा हमला ना हो। तो पुलिस वालों को यही बोला, देखो हमारे परिवार को सिक्योरिटी दो। आज जो सिक्योरिटी दिए हुए थे, तो आज ये तकलीफ नहीं होती, आज मेरा लड़का नहीं मारा जाता। आज क्योंकि कारण क्या है कि मेरे लड़के का आज नाती का जन्मदिन है, और जन्मदिन की तैयारी हम लोग कर रहे थे। मैं गया था हिंगना से वापस आके मैं भी सामान कुछ ले रहा था, मेरा लड़का भी सामान कुछ लेने आया था। और वो लेने के आने के बाद में अब किस प्रकार से हमला हुआ, जबकि मेरे छोटे लड़के ने मेरे को बताया कि पापा ऐसी बात हो गई है, भैया तो चला गया। तो मैं भी सामान का रानी दूंगा अपने यहाँ पे काजियस में ले रहा था, और वैसे मैं सुना तो वो सामान फेंक के मैं वापस आया। मैं घर में जब पता चला तो ऐसी बात नहीं। फिर यहाँ पे आया मैं चौक में, तो लाश पड़ी थी लड़के की। मतलब तो यहाँ पे आने के बाद में जो पुलिस वाले थे, पुलिस वालों को मेरी औरत घरवाली और मैं आए, जब हम लोग आने के बाद में मैं यहाँ पे रोना चिल्लाना, भाई लड़का मारा हुआ मेरा। तो लड़के का दुख तो मेरे को यानी है ना, तो मैं जब लड़के का दुख है तो मैंने पुलिस वालों को चिल्लाना चालू किया। चिल्ला रहा था तो मेरे को एक पुलिस वालों ने जो बोले कि चिल्लाओ मत, बोले आप बोले चुपचाप रहो, बोले चिल्लाओ मत। तो वो पुलिस वाले को, यानी उनको मालूम है कि कौन सा पुलिस वाला है, मैं तो नाम नहीं जानता, कुछ भी नहीं जानता, लेकिन एक उन्होंने देखा और उनके सामने की बात है, जबकि यानी उनको बोल रहा कि यानी क्या आपके बेटे का किससे विवाद हुआ था, किसने मारा, क्या बताना चाहेंगे आप? कौन सा आपके बेटे का किससे विवाद हुआ था, झगड़ा, और किसने मारा, क्या बताना चाहेंगे आप? क्या नाम है उनका? वो पूरा गौर परिवार, यानी सोनू सरदार सबके नाम।
नागपूर पोलिसांच्या ऑपरेशन शक्ती अंतर्गत मानवी तस्करी आणि देह व्यापाराविरुद्ध आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या हॉटेल यशराज इन येथे छापा टाकून पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीची सुटका केली असून एका महिला दलालला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी एक मोबाईल, नगदी रक्कम, DVR रजिस्टर असा एकूण 20,730 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत गुन्हे शाखा विभागातील पथक सहभागी झाले होते. नागपूर शहर पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार ऑपरेशन शक्ती अंतर्गत देह व्यापाराचा जाळा उद्ध्वस्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. 13 नोव्हेंबर रोजी दुपारी 4:30 वाजेपासून ते 14 नोव्हेंबरच्या पहाटे 12:30 वाजेपर्यंत हॉटेल यशराज इन, बहुदर पहाटा, उमरेड रोड येथे छापा टाकण्यात आलाय. छापेमारी दरम्यान आरोपी विद्या धनराज फुलझले, वय 45 वर्ष, या अल्पवयीन मुलीला कमी वेळेत जास्त पैसे मिळतील असे प्रलोभन देत तिच्याकडून देह व्यापार करून घेत असल्याचे पोलिसांना आढळलेत. या ठिकाणून पोलिसांनी एक अल्पवयीन पीडित मुलगी सुरक्षित ताब्यात घेतली आहे. या कारवाईत एकूण 20,730चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलीस हवालदार प्रकाश माथणकर यांनी फिर्याद दिली असून आरोपीवर कायद्यानुसार BNS कलम 143 क 345 अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 तसेच बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम 8 व 12 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अल्पवयीन मुलगी आणि आरोपी यांची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासासाठी सर्व कागदपत्रांसह प्रकरण हुडकेश्वर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. ऑपरेशन शक्ती अंतर्गत नागपूर पोलिसांची ही कारवाई पुन्हा एकदा देह व्यापार विरोधातील कठोर भूमिका स्पष्ट करते. आम्हाला माहिती मिळाली होती आमच्या इथल्या एका अंमलदाराला की ही जी आरोपी आहे विद्या फुलझले ही आपल्या घरी किंवा इतर हॉटेल लॉजेसमध्ये अल्पवयीन मुलींना देह व्यापाराकरता ती उपलब्ध करून देते अशी माहिती मिळाली होती. अशा माहितीवरून आम्ही बोगस पंच असं सर्व प्रोव्हाइड केलं आणि आमची कारवाई केली. कारवाई झाल्यानंतर जसं कारवाईच्या आधीच म्हणजे आमची जी फंटर पंचनामा कारवाई चालू होते त्या दरम्यानच विद्याने बोगस ग्राहकाला त्या मुलीचे फोटो आणि 2500 रुपये असा आकडा असं लिहून मेसेज केली होती आणि दिगोरी चौकात भेटासाठी बोलावलं होतं. त्यामुळे आम्ही फंटर पंचनामा कारवाई केल्यानंतर सर्व पंच आम्ही सर्व दिगोरी चौकात पोहोचलो. त्या ठिकाणी बोगस ग्राहकाने विद्याला फोन केला असता ती त्या पीडित मुलीसह त्या ठिकाणी आली. त्यानंतर ते तिघही एका घरी गेले. त्यांच्या पाठीमागं आम्ही लोक गेलो. त्या घरी काही वेळ थांबल्यानंतर ही विद्या त्या मुलीला आणि बोगस ग्राहकाला त्या दिगोरी नाकाच्या त्या यशराजी इन जे ओय हॉटेल आहे त्या ठिकाणी घेऊन गेली. त्या ठिकाणी गेले असता मग आमची रेड कारवाई त्या ठिकाणी झाली. याच्यामध्ये पीडिता जी आहे तिचे दोन्ही आईवडील मरण पावले आहे. ती असे दोन्ही भांड्याचे काम करतात. एका महिलेच्या मार्फतीने या विद्याशी तिचा संपर्क आला आणि मग विद्याने तिला या वाईट मार्गाने तिला वळवले देह विक्री व्यवसायाच्या. अशा प्रकारची ती घटना आहे. मुलगी ही अल्पवयीन आहे आणि एका अन्य महिलेने तिचे एक बोगस आधार कार्ड सुद्धा बनवून दिलेले आहे अशी सुद्धा माहिती प्राप्त झालेली आहे. मोर्शी शहरातील जयस्तंभ चौक परिसर आनंदोत्सवाने दुमदुमलाय. कारण बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या विजयाचा जल्लोष इथे कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात केला आहे. गणपती मंदिराजवळ फटाके फोडून ढोल ताशांच्या गजरात आणि मिठाई वाटून कार्यकर्त्यांनी विजय साजरा केलाय. मोर्शी शहरातील जयस्तंभ चौक परिसर गगनभेदी घोषणांनी दुमदुमला. बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने नोंदविलेल्या विजयाचा स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करत साजरा केला. गणपती मंदिराजवळ झालेल्या या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या तालावर नाचत आनंद व्यक्त केला. परिसरात आकर्षक फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. तसेच नागरिकांना मिठाई वाटप करून एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यकर्त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि पक्षाच्या नेतृत्वाच्या विजयाबद्दल समाधान व्यक्त केलं.
यावेळी मोर्शी शहरातील भाजपाचे अनेक पदाधिकारी, युवा मोर्चा कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. मोर्शी शहरात झालेला हा जल्लोष बिहारमधील राजकीय घडामोडींवरील स्थानिक जनतेच्या उत्सुकतेचे प्रतीक असल्याचेही बोलले जात आहे. मोर्शी शहराची होऊ घातलेली 2 तारखेची निवडणूक ही भारतीय जनता पार्टी 100% बहुमताने जिंकेल आणि या निवडणुकीमुळे सर्व कार्यकर्त्यांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण आणि जल्लोषाचे वातावरण झालेले आहे. जे कोणी ज्याही व्यक्तीला भारतीय जनता पार्टीची अध्यक्षाची तिकीट घोषित झाली त्या व्यक्तीसोबत, त्या मतदारासोबत सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सर्व एक ताकदीने लढतील आणि मोर्शी शहराची भारतीय जनता पार्टीची तिकीट निवडून आणतील आणि नगर परिषदेवर बसवा. ज्याप्रमाणे बिहारमध्ये एक गायक मैथिली ठाकूर यांना भारतीय जनता पक्षाने विश्वास ठेवून तिकीट दिली, त्याप्रमाणे येणाऱ्या काळात सुद्धा युवकांना मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्ष उमेदवारी देतील आणि ती सर्व एकजुटीने एकत्र होऊन विजयी करतील, हा विश्वास मला एक युवक म्हणून द्यायचा आहे. भारतीय जनता पार्टीने बिहारमध्ये प्रचंड विजय साजरा केलेला आहे. विरोधकांनी ज्याप्रमाणे लोकसभेमध्ये संविधान बदलण्याचा नेरेटिव्ह पसरवला होता, त्याचप्रमाणे बिहारच्या निवडणुकीवर वोटचोरीचा नेरेटिव्ह पसरवला होता, परंतु बिहारच्या जनतेने यथेच्छ त्या ठिकाणी उत्तर दिलं आणि प्रचंड बहुमतानं नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास टाकून भारतीय जनता पक्षाचा बिहारमध्ये विजय झालेला आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल 11 लाखांच्या अवैध मद्याची खेप जप्त केली आहे. हा माल पंजाब मार्गासाठी मुंबई-आग्रा महामार्गातून वाहतूक केला जात होता. या प्रकरणात एका सराईत तस्कराला अटक करण्यात आली असून त्याच्यावर आधीच अनेक गुन्हे नोंद आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची ही कारवाई मोठ्या चर्चेत आहे. नाशिक जिल्ह्यातील येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांवर टांगती तलवार आणण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी कडक मोहीम सुरू केली आहे. अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या निर्देशानुसार अवैध जनावरांची तस्करी, अंमली पदार्थांची वाहतूक आणि राज्याबाहेरील अवैध दारूंवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. या आदेशांची अंमलबजावणी करत स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना गोपनीय माहिती मिळाली की मुंबई-आग्रा महामार्गावरून पंजाब राज्यासाठी अवैध मद मोठ्या प्रमाणात जाणार आहे. त्यामुळे धुळे नाक्यावर विशेष पथक तैनात करण्यात आले. कडक नाकाबंदी लावली गेली आणि काही वेळातच SML कंपनीचा MH15 AG 9699 क्रमांकाचा टेम्पो थांबवण्यात आलाय. टेम्पो तपासला असता त्यात पंजाब सेलसाठी असलेले मोठ्या प्रमाणातील मद्य आढळले. तब्बल 11 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणात आशिष अमरचंद फिरोदिया राहणार आनंदवली नाशिक याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्यावर IPC कलम 223 आणि दारूबंदी कायद्यातील 65 नुसार गुन्हा दाखल झाला असून त्याला न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हा आरोपी सराईत तस्कर असून दारू तस्करी, दरोडा एकूण 7 गुन्ह्यांमध्ये तो पूर्वीपासून वॉन्टेड आहे. या मोठ्या कारवाईनंतर नाशिक ग्रामीण पोलिसांचे ऑपरेशन निवडणूक काळात अजून कठोर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत. मालेगाव तालुक्यात पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत 7 पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. धुळे शहरातून आलेल्या 2 संशयितांना ताब्यात घेऊन तपास सुरू आहे. संवेदनशील शहरात इतका मोठा शस्त्रसाठा मिळाल्याने पोलिसांची धावपळ वाढली आहे. मालेगाव शहराच्या सुरक्षेला हादरा देणारी मोठी कारवाई मालेगाव तालुका पोलिसांनी केली आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि पोलीस निरीक्षक धुळे श्रीकांत धेवरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही धडक कारवाई करण्यात आली आहे. धुळे शहरातून होंडा युनिकॉर्न MH41 BP 0700 वरून आलेले शेख इम्रान शेख गफार आणि मोमित रशीद, दोघेही मालेगाव रहिवासी, यांना पोलिसांनी अटक केली आहे. तपासादरम्यान संशयिताकडनं 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 7 पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींवर शस्त्र अधिनियम 325 भारतीय न्याय संहिता
2023चे कलम 3 व 5 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. न्यायालयाने दोघांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून तपास वेगाने सुरू आहे. संवेदनशील असलेल्या मालेगाव शहरात एकाच वेळी इतका मोठा शस्त्रसाठा मिळणे हा धोक्याचा इशारा असल्याचं पोलीस सूत्रांचं म्हणणं आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक तेगबर सिंह सिंधू स्वतः या तपासावर लक्ष ठेवून आहेत, तर पुढील तपासाची जबाबदारी पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी हाती घेतली आहे. या शस्त्रांचा पुरवठा कुठून झाला, यामागे कोणता गँग व सूत्रधार सक्रिय होता, याबाबतचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, GTPL चॅनल 73, फास्टवेज चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर NST सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला RRC सेटअप बॉक्स नंबर 899 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज क्लबच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वाधिक समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा